वयाचे 18 वर्ष पूर्ण झाले तरी देखील वोटर कार्ड काढले नाही का? तसेच आपल्या घरात देखील कोणी 18 वर्ष पूर्ण झालेला मुलगा किंवा मुलगी असेलच. निवडणुकीमध्ये वोट देणे अत्यंत महत्त्वाचे झाले. चला तर मग बघूया आपले वोटर कार्ड मोबाईलमधून कसे काढायचे तर. हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे व्हिडिओ पद्धतशीर बघा. काहीही चूक झाल्यास आपले वोटर कार्ड रिजेक्ट देखील होऊ शकते व तसेच वोटर कार्ड यायला वेळ देखील लागणार. चला तर मग सर्वप्रथम आपल्याला प्ले स्टोअर ओपन करून घ्यायचे आहे व त्यामध्ये वोटर हेल्पलाईन पद्धतशीर बघा. वोटर हेल्पलाईन नावाचे सर्च करायचे आहे. त्यामध्ये पहिलंच आपल्याला ॲप दिसेल इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचं, ते इन्स्टॉल करून घ्यायचं आहे. इन्स्टॉल करेपर्यंत आपण आपले पासपोर्ट फोटो आणि सेल्फ अटॅच आधार कार्ड मोबाईलमध्ये फोटो काढून ठेवायचे आहे, जेणेकरून आपण ते अपलोड करू शकू. व नंतर इथे ओपनवर क्लिक करा व नंतर ओपन होईपर्यंत आपले सेल्फ अटॅच आधार कार्ड म्हणजेच आधारच्या झेरॉक्सवर खाली आपल्याला साईन करून घ्यायची आहे, म्हणजे ते आपले सेल्फ अटॅच आधार कार्ड म्हटले जाते. त्यानंतर इथे न्यू युजर म्हणून क्लिक करा, आपला मोबाईल क्रमांक टाका व सेंड OTPवर क्लिक करून घ्या. व्हिडिओ कोणत्याही प्रकारचे कट न मारता टाकलेला आहे, त्यामुळे अतिशय सावकाश बघा. मोबाईल नंबर टाकून घेत आहे व नंतर सेंड OTPवर क्लिक करा. इथे आपल्याला फर्स्ट नेममध्ये आपले स्वतःचे नाव टाकायचे आहे, वडिलांचे न टाकता. खूप जण इथं कन्फ्यूज होतात, पण मात्र स्वतःचे नाव फक्त. लास्ट नेममध्ये आडनाव टाकून घ्यायचे आपल्याला, मी पण टाकत आहे. व नंतर खाली OTPवर टाकून घ्यायचा आहे. आपल्या मोबाईलवर आलेला OTP टाकून घ्यायचा आहे व नंतर सबमिट करायचं आहे. त्यामध्ये आपले युजर क्रिएट सक्सेसफुलीचा मेसेज देखील आपल्याला शो होणार. त्यानंतर पुन्हा ओके करून इथे आपले मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे. मोबाईल नंबर टाकल्यानंतर आपल्याला सेंड OTPवर क्लिक करायचे आहे. आपला मोबाईल क्रमांक बरोबर टाका, नाही तर OTP येणार नाही. OTP टाकल्यानंतर लॉग इन नाववर क्लिक करून घ्यायचं आहे आपल्याला. लॉग इन नाववर क्लिक करा व नंतर इथे आपल्याला 9 प्रकारचे ऑप्शन बघायला मिळेल. त्यामध्ये वोटर रजिस्ट्रेशन, वोटर सर्व्हिस, डाउनलोड ई-पिक असे अनेक ऑप्शन दिलेले. त्यापैकी आपल्याला मुख्यतः वोटर रजिस्ट्रेशन आणि डाउनलोड ई-पिकचंच काम पडणार आहे. आता आपण या फॉर्म भरण्याकरिता आपल्याला वोटर रजिस्ट्रेशनमध्ये जायचे आहे. चला तर मग सर्वात पहिले आपण वोटर रजिस्ट्रेशनमध्ये जाऊया. वोटर रजिस्ट्रेशनवर क्लिक करा व नंतर इथे मुख्यतः 3 प्रकारचे फॉर्म, न्यू वोटर रजिस्ट्रेशन, डिलिशन अँड करेक्शन, म्हणजे नवीन वोटर कार्ड बनवू शकतो, डिलीट देखील करू शकतो आणि करेक्शन देखील. त्यापैकी आपल्याला फॉर्म 6मध्ये जायचं आहे. इथे मुख्यतः आपल्याला 12 प्रकारच्या माहिती आपल्याला द्यायच्या आहे. त्यामध्ये स्टेटची माहिती असो किंवा पर्सनल डिटेल किंवा रिलेटिव्ह डिटेल, कॉन्टॅक्ट डिटेल, आधार डिटेल, जेंडर डिटेल असे सर्व माहिती आपल्याला भरायची आहे. पण लास्टला कॅप्चा देखील टाकायचा आहे. चला तर मग सर्वप्रथम आपण माहिती भरणं चालू करू. त्यामध्ये पहिली जी स्टेप आहे त्यामध्ये आपल्याला स्टेट सिलेक्ट करायची आहे आणि डिस्ट्रिक्ट देखील. तर चला पाहूया पहिली प्रोसेस म्हणजे A नंबरची. इथे आपले स्टेट सिलेक्ट करून घ्या, जे काही तुमचे स्टेट आहे. मुख्यतः तर महाराष्ट्रच राहणार आहे मेन. आता महाराष्ट्रामध्ये क्लिक करूया व नंतर आपली डिस्ट्रिक्ट, जे काही आपली डिस्ट्रिक्ट आहे ते सिलेक्ट करून घ्या. अकोला, अमरावती, औरंगाबाद, बीड, बुलढाणा, चंद्रपूर, धुळे, गडचिरोली, जे काही आपली डिस्ट्रिक्ट आहे ते सिलेक्ट करून घ्या. व नंतर इथे आपले मतदारसंघ ते देखील निवडून घ्या. मतदारसंघ आपल्या आई वडिलांच्या मतदानावर देखील असेल, तुम्हाला माहीत नसेल तर ते देखील चेक करू शकता आपण. व नंतर पर्सनल डिटेलमध्ये आपल्याला पहिले नाव, म्हणजे आपले फक्त नाव टाकायचे आहे, ते मराठीमध्ये ऑटोमॅटिक येईन, ते आपण पद्धतशीर चेक करून घ्यायचे आहे. व नंतर सरनेम देखील टाकून घ्या, मराठीतले बरोबर चेक करून घ्या बरोबर आहे नाही आहे. आता इथं अपलोड फोटोमध्ये आपल्याला 2 MB पेक्षा फोटो कमी पाहिजे. त्याकरिता मी तुम्हाला पुढे आता वेबसाईट देखील सांगणार आहे, तुम्ही कसे करू शकता.
मोठा फोटो असेल तर आपल्या गुगलवर यायचं आहे व नंतर इथे सर्च करून घ्यायचे आपल्याला JPG कंप्रेस म्हणून. इथे खाली याल तर खाली वेबसाईट दिसेल, कंप्रेस JPG इमेज कंप्रेसर 11 झोन म्हणून, त्यावर क्लिक करून घ्यायचे. त्यानंतर इथे सिलेक्ट इमेजवर क्लिक करून आपली इमेज सिलेक्ट करून घ्यायची व इथे आपण कंप्रेस लेवल देखील चेक करू शकतो. 60%, 70, 90 जे काही करायचे आहे. कमी देखील करू शकतो, जास्त पण करू शकतो. कंप्रेस लेवल जर आपण जास्त करूया तर आपली साईज कमी होणार व कमी केल्यास आपली साईज जास्त होणार. ते आता बरोबर तुम्ही चेक करून घ्या आणि डाउनलोडवर क्लिक करा. डाउनलोड केल्यानंतर ते ऑटोमॅटिक आपल्या गॅलरीमध्ये सेव्ह होणार. 3 डॉटवर क्लिक करून आपण बघू देखील शकतो आपले डाउनलोड झाले की नाही झाले. तर इथं मी डाउनलोड करत आहे व नंतर 3 डॉटवर क्लिक करून आपल्या डाउनलोडमध्ये देखील आलेले आहे. चला तर मग आता फॉर्ममध्ये वळूया. अशा प्रकारेच तुम्ही देखील करून घ्या कंप्रेस व नंतरच फॉर्म भरा. इथे नेक्स्टवर क्लिक करा आणि आपल्याला इथे रिलेटिव्ह डिटेल द्यायचे आहे. त्यामध्ये फादर, मदर, हजबंड, वाईफ किंवा लिगल गार्डियन कोणाचे देखील तुम्ही देऊ शकता. त्यांचे पहिले नाव आणि लास्ट नेम म्हणजे नाव आणि सरनेम द्यायचे आपल्याला. इथे लक्षात घ्या मराठीमध्ये ऑटोमॅटिक येत असल्यामुळे काही चूक असल्यास ते आपण दुरुस्त करून घ्या स्वतः. एडिटमध्ये ऑप्शन असते, आपल्याला होऊ शकते चूक दुरुस्त, नंतर होणार नाही मात्र. आता मोबाईल नंबरमध्ये आपल्याला स्वतःचा असला तर सेल्फवर टिक करा, घरच्यांचा असेल, रिलेटिव्हचा असेल तर त्याच्यावर क्लिक करून त्यांचा नंबर देऊ शकता. व नंतर नंबर टाकल्यानंतर खाली ईमेल ID देखील आपली स्वतःची असेल तर सेल्फ करा. इथे माझी स्वतःची असल्यामुळे मी सेल्फवर क्लिक करत आहे व नंतर ईमेल ID देखील व नंतर इथे नेक्स्टवर क्लिक करून घ्या. नेक्स्टवर क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे आधार डिटेल विचारली आहे. आपल्या 12 अंकी आधार कार्ड नंबर टाकून घ्यायचा आहे व नंतर नेक्स्टवर क्लिक करून घ्या. फॉर्म खूप मोठा आहे मित्रांनो, पद्धतशीर बघा, नाहीतर आपले फॉर्म रिजेक्ट देखील होऊ शकते. इथे आपले जेंडर निवडून घ्या, मेल, फिमेल जे काही तुमचे जेंडर आहे ते चेक करून नेक्स्टवर क्लिक करा. इथे आपल्या आता डेट ऑफ बर्थ आपल्या आधारप्रमाणेच द्या, म्हणजे पुढे आपल्याला याचे प्रूफ देखील द्यावं लागेल. आधार कार्डवर जन्मतारीख असेल तेच द्या. त्यानंतर डॉक्युमेंट ऑफ प्रूफ ऑफ डेट ऑफ बर्थ, त्यामध्ये आपण खूप प्रकारचे डॉक्युमेंट सिलेक्ट करू शकतो. मला इथं आधार कार्ड सिलेक्ट करायचं आहे. तुम्ही साईडला पाहू शकता नेमके कोणकोणते आपण डॉक्युमेंट सिलेक्ट केलेले आहेत करू शकतो. तर नंतर इथे आता 2 MB पेक्षा कमी साईजमध्ये त्याची PDF किंवा JPG फॉर्मॅटमध्ये आपण ते अपलोड करू शकतो. ते देखील मागच्या वेबसाईटमध्ये जाऊनच प्रमाणे तसे तुम्ही करून घ्या, साईज कमी, नंतरच इथे अपलोड करा. नंतर ॲड्रेस डिटेलमध्ये आपले अपार्टमेंट/बिल्डिंग जे काही हाऊस नंबर असेल ते इथे पद्धतशीर लिहून घ्या. मराठीत देखील कन्फर्म करा. नंतर इथे एरिया, लोकॅलिटी, स्ट्रीट, मोहल्ला, रोड जे काही माहिती आहे आपली सर्व पद्धतशीर भरा. मी ह्या तुमच्यासाठी ट्रायलसाठी फॉर्म भरत आहे, त्यामुळे मी लवकर भरतो आहे. व नंतर आपले टाऊन, विलेज म्हणजेच आपले गाव, पोस्ट आणि पिनकोड देखील इथे टाकून घ्यायचा आहे. पिनकोड बरोबर टाकून घ्या. पिनकोड टाकल्यानंतर आपले तहसील सिलेक्ट करा. जे काही आपले तहसील आहे ते टाकून घ्या. इथे मराठीत देखील बरोबर चेक करा. नंतर आपला तालुका, जिल्हा व नंतर इथे सेल्फ अटॅच डॉक्युमेंट फॉर ॲड्रेस प्रूफ म्हणजेच आपले आधार कार्ड टाकून घ्या. आधार कार्डच्या कॉपीवर खाली साईन केलेली असली पाहिजे, नंतरच अपलोड करा. त्यानंतर इथे कॅटेगरी ऑफ डिसॅबिलिटी म्हणजेच तुम्ही अपंगत्व आहे का, असल्यास तुम्ही येस करू शकता, नसल्यास काही गरज नाही आहे. इथे नो करा व नेक्स्टवर क्लिक करा. अपंगत्व असेल तर येस करून आपल्याला इथे सर्टिफिकेट देखील अपलोड करायचे आहे व नंतर नेक्स्टवर क्लिक करा. नंतर फॅमिली मेंबरमध्ये इथे आपल्याला पूर्ण नाव टाकून घ्यायचे आहे आपल्या
वोटर कार्डप्रमाणे आपल्या आई वडिलांच्या वोटर कार्डप्रमाणे त्यांचे नाव पूर्ण टाकून घ्यायचे आहे व त्यांचे ई-पिक नंबर देखील इथे पूर्ण टाकून घ्यायचे आहे. हे अतिशय महत्त्वाचे आहे. हे टाकले नाही तर आपले फॉर्म 100% रिजेक्ट होणार. म्हणून आपल्या घरच्यांचे म्हणजे आई किंवा वडिलांचे ई-पिक नंबर पद्धतशीर टाका व नेक्स्ट अँड डिक्लेरेशनवर जा. इथे आपल्याला आपले गाव सिलेक्ट करायचे आहे. नंतर स्टेट सिलेक्ट करून घ्या. डिस्ट्रिक्ट देखील सिलेक्ट करून घ्या. इथे आपण आपल्या दिलेल्या ॲड्रेसवर किती दिवसापासून राहत आहे त्याची डिटेल आपल्याला टाकायची आहे. जेव्हा केव्हापासून तुम्ही राहत आहे, जन्म झाला तेव्हापासून राहत असेल तर ते देखील टाकू शकता. मंथ आणि इयर सिलेक्ट करून घ्यायचे. इथे आता खाली आपल्याला प्लेस सिलेक्ट करून घ्यायचे, कुठून आपण फॉर्म भरतोय. तुमच्या गावचं जरी नाव टाकलं चालेल. आणि नेक्स्ट आणि कॅप्चा देखील टाकायचं आहे. इथे वरील इमेजमधली पूर्ण माहिती इथे खाली कॅप्चामध्ये टाकून घ्या व नंतर प्रिव्ह्यू अँड सबमिटवर क्लिक करून अशा प्रकारे आपले व्होटर कार्डाकरिता अप्लाय होणार व तसेच आपले डॉक्युमेंट व्हेरीफाय झाल्यानंतर सर्व काही बरोबर असल्यानंतर आपल्या मतदारसंघातील BLOकडे व्हेरीफाय होणार. ते व्हेरीफाय झाल्यानंतर काही दिवसातच आपले व्होटर कार्ड डाउनलोड करण्याकरिता वेबसाईटवर उपलब्ध होणार व तिथून 8 ते 10 दिवसानंतर PVC कार्डमध्ये घरी देखील येणार. तसेच आपले व्होटर कार्डमध्ये काही बदल करायचा असो किंवा अपडेट करायचे असेल तो देखील व्हिडिओ आपल्या चॅनलवर पुढील काही दिवसात येणार आहे. त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. धन्यवाद.